गंमतच आहे सगळी. यातलं मी काहीच मानत नाही खरं तर. मला वाटलं होतं हे करायला मला अजिबात आवडणार नाही, पण असं काहीच नाहीये. बाबा म्हणतो तसा पर्यावरणाचा इश्यू सोडला तर यात काहीच वाईट वाटत नाहीये मला. अगदी छान वाटतंय. हा दादांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम आहे का? मला खरं वाटलंय का हे सगळं? का आवडलंय? मी वासूसाठी काहीतरी करते, तेही थोडं आउट ऑफ द वे जाऊन, थोडं वेगळं, जे मी आधी कधीच केलं नाहीये असं काहीतरी. मी वासूसाठी काहीतरी करते ना, याचा आनंद जास्त होतोय आज मला. आई, तू माझी आई आहेस हे लक्षात ठेवा, आणि तिची सासू आहेस. सासूरवास करायचा सोडून तिची काय बाजू घेतेस तू? आणि बाय द वे, तिला कुठली शिक्षा मिळाली आहे? अरे चांगला सोन्यासारखा नवरा मिळालाय तिला. बर काय, डॉक्टर येणार आहेत आज भेटायला, हे लक्षात असू द्या. हरिओम हरिओम हरिओम. छान झाला बाई आजचा कार्यक्रम. सुनीलचं डोकं काय चालतं नाही? हे डोकं सुनीलचं नाही, मग तुमच्या धाकट्या चिरंजीवांचं डोकं आहे. अगं बाई, तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, कोणी सांगितलं नाही, मी आपला एक अंदाज केला. म्हणजे? नाही, साधारण त्यांच्या डोक्यात असंच काहीतरी आहे. हे मागच्या वटपौर्णिमेला ते माझ्याशी बोलले होते, तेव्हा त्याचं पुढे काही होऊ शकलं नाही. ते विसरले असतील, पण माझ्या लक्षात आहे. पुनर्वसू पण असं आहे ना, सांगायचं ना त्यांनी. एवढी छान कल्पना आहे, तुम्हीही उचलून धरली. गावातल्याही लोकांना कळलं असतं तर आनंदच झाला असता त्यांनाही. असंच आहे त्याचं, सगळं करेल पण सांगणार नाही. नसेल सांगायचं त्यांना, बाहेरच्यांना नाही, घरच्यांना तरी सांगायचं. अहो, घरच्यांनाच नसेल सांगायचं. असं काही नसेल हो. हे बघा, त्यावर आता विचार करण्यात काय अर्थ नाही. त्यांना आपल्याला सांगायचं नव्हतं हे स्पष्ट झालं. ठीक आहे, त्यांची मर्जी.
त्यांना वाटेल तेव्हा त्यांनी आपल्याला सांगा. जोर ते स्वतःहून आपल्याला सांगत नाहीत तोवर या विषयावर आपण मौन पाळायचं. त्यालाही वाटलं असेलच की. त्याचा विचार आपण न करणंच इष्ट. अहो, तुम्ही रागवलात का? छे छे, रागावण्याचं काहीच कारण नाही. मग नाराज आहात? नाराज नाही हो, मला वाईट वाटतंय. कशाचं? तुमच्या चिरंजीवांमध्ये धोरणीपणा आहे, दूरदृष्टी आहे, सारासार विचार करण्याची क्षमता आहे, नेतृत्व करण्याचं कौशल्य आहे. तरी तेच तर मी म्हणतेय. म्हणून तर रामचंद्र थोरले असून त्यांचा मान डावलून पुनर्वसूंनीच मठाधिपती व्हावं अशी आमची इच्छा होती ना. अजूनही वेळ गेली नाहीये. आता अवघड आहे ते. अवघड काहीच नाहीये त्यात. अहो, त्यांच्या नावाने चक्क आंघोळ केली आम्ही. ते भावनेच्या भरात. आणि पुनर्वसूचं चुकलंच आहे, पण त्यालाही पश्चाताप होतोय. तर जे झालं ती महाराजांचीच इच्छा होती असं म्हणायचं, सोडून द्यायचं. काही झालं तरी रक्ताचं नातं आहे, संबंध संपला नाहीये. पण संवाद संपलाय ना. असं काही नाहीये हो. त्यांचा स्वभाव फार तापट आहे, तरी पण विचारी आहे. तर एवढं सगळं झाल्यानंतर डोक्यात राग घालून गाव सोडून निघून गेला असता, पण नाही. नेटाना इथे राहिला तो. त्याची बायकोही लाघवी आहे, सगळ्यांना समजून सामावून घेणारी आहे. अजूनही हरकत नाहीये. तो मठाधिपती झाला ना तर त्याचंच नाही तर गावाचंही कल्याण होईल. तोच तर विचार केला होता ना आम्ही, म्हणून तर वाईट वाटतंय. अजूनही काही बिघडलेलं नाहीये. बघू. मी बोलू का त्याच्याशी? नाही, इतक्यात नको. म्हणजे? ती वेळ अजून आली आहे असं मला वाटत नाही. अरे हो, मला तुझा खूप अभिमान वाटतो वासू. उर्मी, मी एवढा मोठा तीर मारलेला नाहीये. जे काही असेल, माझ्यासाठी ते खूप आहे. तू माझी बायको आहेस म्हणून तुला असं वाटतंय. मग का वाटू नये? माझा नवरा पर्यावरणाचा आणि समाजाचा एवढा विचार करतो, स्वतः एक चांगलं कार्य करतो आणि आणखीन 4 लोकांना तेच करायला मोटिवेट पण करतो. हे मात्र तू जरा अति करतेस. अरे खरंच मला खूप छान वाटलं. पण मला मात्र तुझ्यासाठी वाईट वाटतंय. का बरं? तुझ्या मनाविरुद्ध तुला हे सगळं कर्मकांड वगैरे करायला लागलं. मनाविरुद्ध असं नाही रे. मग म्हणजे तुला सांगू का, या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये आणि माझ्या घरचं वातावरण तसं नाहीये, हे मान्य आहे मला. अगदी आज सकाळपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्यायला मला ऑड वाटत होतं. पण दादांनी ती सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगितली आणि मी अगदी भारावून गेले रे. म्हणजे या सगळ्यातला धार्मिक भाग जरी सोडला ना तरी एक बायको म्हणून तिची निष्ठा किती महान होती. उर्मी, या जुन्या गोष्टींना काही पुरावा नसतो. म्हणून काय हे सगळं खोटं मानायचं का? अगं उर्मी, ते पुराण आहे, इतिहास नाही. माहितीये रे मला. पण मला सावित्री आवडली. तिचं तिच्या नवऱ्यावरचं प्रेम आवडलं मला. तिच्या नवऱ्यापाठी खंबीरपणे उभं राहणं आवडलं मला. आणि नवऱ्यासाठी कुठलंही दिव्य करण्याची तयारी असण्यासाठी किती प्रेम असावं लागतं माहितीये का तुला? उर्मी, या दादांच्या गोष्टीने तू नास्तिकाची आस्तिक झालीस असं मला वाटतं. तसं नाहीये रे. पण या सगळ्याची ही बाजू कधी माझ्यासमोर आलीच नाही. लग्न झालेल्या लाखो बायकांना धीर देणारी सावित्री मला आपलीशी वाटली. हे सगळं खरं आहे, पण तुझ्या बाबांना कळलं तर काय होईल? आता या गोष्टीतलं पुराण आणि कर्मकांड तो सोडून दे, पण ही बाई आहे खूप स्ट्रेंथवाली, हे तर खरं आहे ना. बोलण्यात माझ्या बायकोला कोण हरवणार? मठाचा कार्यभार कोणातरी योग्य व्यक्तीवर सोपवला की मी मोकळा. त्यासाठी पुनर्वसू योग्य वाटतो ना हो तुम्हाला? मला मठाधिपती होण्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये. आपण बोलू ना नंतर. दादांशी संवाद सुरू झाल्यानंतर हे होणार असेल तर नकोय संवाद.